नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा सामान्य विज्ञान या विषयाचे बघा अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 100 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पाण्याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी काय? बघा, पाण्याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील H2O। बघा, या ठिकाणी पाण्याचं या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, प्रकाशाचा वेग खालीलपैकी किती असतो? बघा, प्रकाशाचा वेग खालीलपैकी किती असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील 3 गुणिले बघा 10 बघा 3 गुणिले बघा 10⁸ मीटर पर सेकंद। बघा, या ठिकाणी प्रकाशाचा या ठिकाणी वेग असतो। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सर्वात हलका वायू खालीलपैकी कोणता वायू असतो? बघा, सर्वात हलका वायू खालीलपैकी कोणता वायू असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील हायड्रोजन। बघा, हा वायू सर्वात या ठिकाणी हलका तो वायू आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मानवी बघा शरीरामधला सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता? बघा, मानवी शरीरामधला सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता अवयव आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी बघा त्वचा हा मानवी बघा शरीरामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा तो अवयव आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, DNA या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। DNA या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील डिरॉक्सिबोज न्यूक्लिक ॲसिड। ऑप्शन क्रमांक बघा एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 पहा, पृथ्वी सूर्याभोवती बघा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? बघा, पृथ्वी सूर्याभोवती बघा एक या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? बघा, या ठिकाणी 365 दिवस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, सूर्याचा ऊर्जा स्रोत खालीलपैकी काय? बघा, सूर्याचा बघा ऊर्जा स्रोत खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील न्यूक्लिअर फ्युजन। बघा, या ठिकाणी सूर्याचा या ठिकाणी ऊर्जा स्रोत आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी कोणता ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता एक ग्रह आहे जो बघा लाल ग्रह म्हणून या ठिकाणी ओळखला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील मंगळ। बघा, हा ग्रह लाल ग्रह म्हणून या ठिकाणी तो ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 9 बघा, रक्तामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या पेशी ऑक्सिजन वाहून नेतात? खालीलपैकी बघा कोणत्या पेशी असतात ज्या पेशी बघा रक्तामध्ये ऑक्सिजन या ठिकाणी वाहून नेत असतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बी राहील तांबड्या पेशी बघा रक्तामध्ये बघा या ठिकाणी ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, वनस्पतीची बघा हिरवळ खालीलपैकी कोणत्या रंगद्रव्यामुळे या ठिकाणी असते? बघा, वनस्पतीची हिरवळ खालीलपैकी कोणत्या रंगद्रव्यामुळे असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी बघा क्लोरोफिल या घटकामुळे बघा वनस्पतीमध्ये या ठिकाणी हिरवळ या ठिकाणी असते। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणता वायू श्वसनासाठी या ठिकाणी आवश्यक असतो? बघा, खालीलपैकी कोणता वायू श्वसनासाठी या ठिकाणी आवश्यक असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील ऑक्सिजन। बघा, हा वायू श्वसनासाठी या ठिकाणी आवश्यक असलेला तो वायू आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, सर्व ग्रहापैकी सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा, सर्व ग्रहापैकी सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील गुरु। हा ग्रह बघा सर्वात मोठा या ठिकाणी तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, गॅलिलिओ खालीलपैकी कोणत्या उपकरणासाठी ते प्रसिद्ध आहेत? गॅलिलिओ खालीलपैकी कोणत्या उपकरणासाठी ते प्रसिद्ध आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील टेलिस्कोप। बघा, या ठिकाणी या उपकरण या ठिकाणी बघा गॅलिलिओ या ठिकाणी प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 14 बघा, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, बघा सर जे थॉम्सन यांनी बघा इलेक्ट्रॉनचा शोध हा लावला होता।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपूर्णांक पेशी खालीलपैकी कोणत्या पेशी आहे? अपूर्णांक पेशी खालीलपैकी कोणत्या पेशी आहेत? बघा प्लेटलेट्स बघा या ठिकाणी अपूर्णांक या ठिकाणी पेशी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवाचे बघा सामान्य तापमान खालीलपैकी किती असते? बघा मानवाच्या बघा या ठिकाणी शरीराचे तापमान सामान्य खालीलपैकी किती असते? बघा 98.6 बघा फॅरनहाइट. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रासायनिक बदल या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 बदल आहेत, यापैकी आपल्याला रासायनिक बदल या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा लाकूड जळणे बघा हा बदल या ठिकाणी रासायनिक या ठिकाणी तो बदल आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ आम्लीय पदार्थ आहे? बघा खालीलपैकी कोणता एक पदार्थ आहे जो पदार्थ बघा आम्लीय पदार्थ आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बी, लिंबाचा बघा रस हा पदार्थ या ठिकाणी आम्लीय पदार्थ या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौर ऊर्जेचा वापर खालीलपैकी कोणते उपकरण करते? बघा सौर ऊर्जेचा वापर खालीलपैकी कोणते उपकरण करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बी राहील, सौर फलक. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी बघा या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करणारे उपकरण आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलपैकी कोणी मांडला? बघा गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलपैकी कोणी मांडलेला तो नियम आहे? बघा न्यूटन बघा यांनी गुरुत्वाकर्षण यांचा नियम या ठिकाणी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाचा उपयोग बल्बमध्ये फिलामेंटसाठी होतो? बघा खालीलपैकी कोणत्या एका घटकाचा उपयोग बल्बामध्ये बघा फिलामेंट या ठिकाणी बघा बल्बामध्ये बघा फिलामेंट्स या ठिकाणी होतो? बघा खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, टंगस्टन बघा हा घटक या ठिकाणी बल्बामध्ये फिलामेंट्स यांचा या ठिकाणी उपयोग होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वनस्पतीच्या बघा अन्ननिर्मिती प्रक्रियेस खालीलपैकी काय म्हणतात? बघा वनस्पतीच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेस खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बी राहील, प्रकाश संश्लेषण या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मेंदू खालीलपैकी कोणत्या हाडामध्ये सुरक्षित असतो? बघा मेंदू खालीलपैकी कोणत्या हाडामध्ये सुरक्षित असतो? बघा मेंदू बघा हा कवटी बघा या हाडामध्ये तो या ठिकाणी तो सुरक्षित असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता ग्रह हा सर्वाधिक तापमानाचा ग्रह आहे? बघा खालीलपैकी कोणता एक ग्रह आहे जो ग्रह बघा सर्वाधिक या ठिकाणी तापमानाचा तो ग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी, शुक्र बघा हा ग्रह सर्वाधिक तापमानाचा या ठिकाणी तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताप मापनासाठी बघा खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तापमान बघा या ठिकाणी मापनासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरले जाते? बघा तापमान बघा मापनासाठी बघा या ठिकाणी थर्मामीटर या ठिकाणी हे उपकरण या ठिकाणी वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ हा चुंबकीय पदार्थ आहे? बघा खालीलपैकी कोणता एक पदार्थ आहे जो पदार्थ बघा चुंबकीय पदार्थ आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक बघा लोह हा पदार्थ बघा चुंबकीय या ठिकाणी पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, सजीवांचे मूलभूत एकक खालीलपैकी कोणते? बघा सजीवांचे बघा मूलभूत एकक खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी, पेशी बघा हे सजीवांचे या ठिकाणी मूलभूत एकक आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, रेडिओ सक्रिय घटक खालीलपैकी कोणता? बघा रेडिओ सक्रिय घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक, युरेनियम बघा या ठिकाणी रेडिओ सक्रिय या ठिकाणी तो घटक आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मानवी बघा शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे प्रथिने खालीलपैकी कोणते? बघा मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे प्रथिने खालीलपैकी कोणते आहेत? बघा या ठिकाणी हिमोग्लोबिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरुत्वाकर्षण बघा या शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं? बघा गुरुत्वाकर्षण या शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा गुरुत्वाकर्षण या शक्तीचं एकक बघा न्यूटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्य व पृथ्वी यांच्यामधला अंदाजे अंतर खालीलपैकी किती? बघा पृथ्वी आणि बघा सूर्य यांच्यामधलं बघा अंतर खालीलपैकी किती आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर 15 कोटी किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर मंडलामध्ये बघा सर्वात थंड ग्रह खालीलपैकी कोणता? सौर बघा सौर मालेमधला सर्वात थंड ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी नेपच्यून बघा हा ग्रह बघा सूर्यमालेमधला सर्वात या ठिकाणी तो थंड ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा एसीचा या ठिकाणी आपला फुल फॉर्म सांगायचा आहे। एसी या ठिकाणी बघा योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। एसी बघा एसीचा बघा फुल फॉर्म बघा अल्टरनेटिव्ह करंट। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 35 बघा खालीलपैकी कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील पिट्युटरी बघा या ग्रंथीला मास्टर ग्रंथी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरले जाते? बघा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील विद्युत प्रवाह बघा मोजण्यासाठी या ठिकाणी बघा ॲमीटर या ठिकाणी हे उपकरण वापरले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शरीरामध्ये बघा ऊर्जा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं? शरीरामधली ऊर्जा मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी कॅलरी या ठिकाणी आपले बघा या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्वसन क्रियेमध्ये बघा श्वसन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता वायू तयार होतो? बघा श्वसन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता वायू तयार होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू श्वसन या प्रक्रियेमध्ये बघा तयार होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 39 बघा फुफ्फुसाचं प्रमुख कार्य खालीलपैकी बघा फुफ्फुसाचे प्रमुख कार्य खालीलपैकी कोणता बघा वायू शोषून घेणे आहे? बघा फुफ्फुसाचं बघा प्रमुख कार्य म्हणजे बघा ऑक्सिजन बघा या ठिकाणी हा वायू या ठिकाणी शोषून घेणे आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा पृथ्वीची स्वतःभोवती बघा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास खालीलपैकी किती वेळ लागतो? पृथ्वी स्वतःभोवती बघा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास खालीलपैकी किती वेळ लागतो? बघा 24 तास या ठिकाणी वेळ लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? बघा रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील मॅग्नोमीटर। ऑप्शन क्रमांक बघा बी या ठिकाणी बघा रक्तदाब मोजण्यासाठी या ठिकाणी उपकरण हे वापरले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये उगवतो? बघा सर्वात प्रथम सूर्य खालीलपैकी कोणत्या देशामध्ये उगवतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील जपान बघा या देशामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी सूर्य हा उगवत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजेचा बघा प्रतिरोध मोजण्याचं एकक खालीलपैकी बघा विजेचे प्रतिरोध मोजण्याचं एकक खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी ओहम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला निळा ग्रह असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला निळा ग्रह असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक बघा पृथ्वी या ग्रहाला बघा निळा ग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारा वायू खालीलपैकी कोणता? बघा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? बघा नायट्रोजन बघा हा वायू या ठिकाणी सर्वात अधिक प्रमाणामध्ये आढळणारा तो वायू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा या ठिकाणी उत्तम चालक आहे? बघा खालीलपैकी कोणता पदार्थ हा विजेचा बघा उत्तम चालक आहे? बघा ऑप्शन क्रमांक सी बघा तांबे या ठिकाणी बघा विजेचा या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी चालक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा तारा आहे? बघा सूर्य हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा तारा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी बघा मुख्य अनुक्रम मेन सिक्वेन्स या ठिकाणी या प्रकारचा तो तारा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाडे आणि दात यांच्यामध्ये प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? बघा हाडे आणि दात यांच्यामध्ये बघा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? बघा फॉस्फरस या ठिकाणी बघा हाडे आणि दात यांच्यामध्ये या ठिकाणी घटक असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनुष्याच्या शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? बघा मनुष्याच्या शरीरामध्ये बघा एकूण हाडे खालीलपैकी किती असतात?
बघा 206 या ठिकाणी बघा मनुष्याच्या शरीरामध्ये एकूण हाडे असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या बघा खालीलपैकी कोणता बघा गतीचा नियम आहे प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते असा बघा सांगणारा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गतीचा नियम आहे बघा प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते असा पुढीलपैकी कोणता गतीचा नियम असतो बघा गतीचा बघा तिसरा नियम ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता धातू द्रव स्वरूपामध्ये आढळतो बघा खालीलपैकी कोणता धातू हा द्रव स्वरूपामध्ये आढळतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी बघा पारा हा धातू द्रव या ठिकाणी स्वरूपामध्ये आढळणारा तो धातू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता रंग बघा सर्वात जास्त अपवर्तन करतो बघा खालीलपैकी कोणता रंग आहे जो रंग सर्वात जास्त अपवर्तन करत असतो बघा जांभळा बघा हा रंग या ठिकाणी सर्वात जास्त अपवर्तन करत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायरॉइड बघा थायरॉइड ग्रंथी कोणत्या हार्मोनचं स्त्रवण करते बघा थायरॉइड ही ग्रंथी आहे कोणत्या हार्मोनचं स्त्रवण करत असते बघा थायरॉक्सिन या ठिकाणी बघा या हार्मोनचं या ठिकाणी स्त्रवण हे करत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा का संश्लेषण बघा साठी वनस्पती खालीलपैकी कोणता वायू वापरतात बघा प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेसाठी वनस्पती खालीलपैकी कोणता वायू वापरतात बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी हा वायू वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते हार्मोन रक्तामध्ये बघा साखरेवर नियंत्रण ठेवतो बघा खालीलपैकी कोणतं हार्मोन आहे जे रक्तामध्ये बघा साखरेवर नियंत्रण हे ठेवत असते बघा इन्सुलिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी डोळ्यामध्ये रंग ओळखणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या असतात बघा या ठिकाणी कोन्स या ठिकाणी या प्रकारच्या पेशी असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सजीवाची उत्पत्ती कोठून झाली आहे असे या ठिकाणी मानले जाते बघा महासागरामधून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्नाचा सर्वाधिक शोषण खालीलपैकी कोणत्या भागामध्ये होते बघा अन्नाचे सर्वाधिक शोषण खालीलपैकी कोणत्या भागामध्ये होते बघा लहान आतड्यामध्ये या ठिकाणी बघा अन्नाचे सर्वाधिक या ठिकाणी शोषण हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजेचे बघा विजेची शक्ती मोजण्याचं एकक खालीलपैकी काय आहे बघा वॅट या एककामध्ये बघा विजेची या ठिकाणी शक्ती ही मोजली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या पेशींना बघा शरीराचे रक्षक म्हणतात बघा WBC म्हणजे बघा पांढऱ्या बघा रक्तपेशींना बघा या ठिकाणी शरीराचे रक्षक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या ग्रहावर वायुमंडल नाही बघा बुध बघा या ग्रहावर या ठिकाणी बघा वायुमंडल नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपल्या बघा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो बघा सूर्याचा प्रकाश बघा पृथ्वी या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे बघा 8 मिनिटे 20 सेकंद या ठिकाणी वेळ लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणती ग्रंथी लढाऊ किंवा पळून जा या प्रतिक्रियेस कारणीभूत ठरते बघा ॲड्रिनल ग्रंथी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या साधनाने बघा खालीलपैकी कोणत्या साधनाने शरीरामध्ये बघा हाडांचा फोटो या ठिकाणी घेतला जातो बघा हाडांचा बघा फोटो एक्सरे या साधनाने हाडांचा फोटो हा घेतला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या ग्रहाला 2 चंद्र आहेत बघा कोणत्या ग्रहाला 2 चंद्र आहेत बघा मंगळ या ग्रहाला या ठिकाणी 2 चंद्र आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता वायू सजीवांसाठी बघा घातक आहे परंतु वनस्पतीसाठी या ठिकाणी आवश्यक आहे बघा कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू सजीवांसाठी बघा या ठिकाणी बघा घातक आहे परंतु या ठिकाणी वनस्पतीसाठी आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवर ओझोनचा थर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असतो बघा समताप मंडळ बघा स्ट्रेटोस्फियर बघा या थरामध्ये या ठिकाणी ओझोनचा या ठिकाणी थर असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लिव्हर खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे उत्पादन करते बघा लिव्हर कोणत्या पदार्थाचे उत्पादन करते तर पित्तरस या ठिकाणी या पदार्थाचे उत्पादन करते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणता द्रव लोहाच्या गंजापासून संरक्षण करतो तेल किंवा बघा ग्रीस बघा हा द्रव लोहाच्या गंजापासून संरक्षण करतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बघा बल हे पुढीलपैकी कशा प्रकारचे असते न्यूटनच्या
न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे बघा बल बघा वस्तुमान गुणिले त्वरण या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ध्वनी लाटांचा वेग हवेमध्ये खालीलपैकी किती असतो? बघा सुमारे बघा 343 मीटर पर सेकंद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा फुफ्फुसामध्ये बघा वायूची देवाणघेवाण बघा कोणत्या या ठिकाणी प्रक्रियेद्वारे होत असते? बघा डिफ्युजन त्यांना बघा विसरण या ठिकाणी ही प्रक्रिया या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तामध्ये विचारले द्रव घटकाला खालीलपैकी काय म्हणतात? रक्तातील द्रव घटकाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी त्यांना प्लाझ्मा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता ग्रह असतो जो उलटे फिरतो? बघा शुक्र बघा हा ग्रह उलटे फिरणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनस्पतीसाठी आवश्यक खनिज घटक खालीलपैकी कोणते असतात? बघा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम बघा हे घटक वनस्पतीसाठी या ठिकाणी आवश्यक असणारे घटक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया सर्वात अधिक असते? बघा खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये सर्वात अधिक मायटोकॉन्ड्रिया सर्वाधिक असते? तर स्नायू पेशीमध्ये या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शरीरामध्ये प्रथिनांचे पचन कोठे सुरू होते? बघा स्टमक आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सजीवामध्ये बघा ऊर्जा निर्मितीचा मुख्य स्रोत खालीलपैकी कोणता? बघा ग्लुकोज बघा सजीवामध्ये या ठिकाणी ऊर्जा निर्मितीचा या ठिकाणी मुख्य स्रोत आहे. बघा एक प्रकाश वर्ष म्हणजेच खालीलपैकी किती अंतर? बघा एक प्रकाश वर्ष म्हणजेच खालीलपैकी किती अंतर? बघा 9.46 ट्रिलियन किलोमीटर म्हणजेच या ठिकाणी एक प्रकाश वर्ष होय. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते हार्मोन झोप नियंत्रित करतो? बघा मेलाटोनिन बघा या ठिकाणी हे हार्मोन्स झोप या ठिकाणी नियंत्रित करतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती प्रक्रिया वनस्पतीमध्ये बघा पाणी गाळण्याचे कार्य करते? बघा ट्रान्सपिरेशन बघा या ठिकाणी बघा प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये बघा वनस्पती पाणी या ठिकाणी गाळण्याचे कार्य करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या यंत्रामुळे हृदयाचे ठोके या ठिकाणी ऐकता येतात? बघा टेटोस्कोप बघा या यंत्रामुळे या ठिकाणी बघा हृदयाचे ठोके या ठिकाणी आपल्याला ऐकू येतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेंदूचा खालीलपैकी कोणता भाग समतोल राखतो? बघा कोणता भाग असतो मेंदूचा या ठिकाणी समतोल राखतो? बघा सेरेबेलम बघा हा मेंदूचा भाग या ठिकाणी समतोल राखतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापमान वाढल्यामुळे द्रवाचे खालीलपैकी काय होते? बघा तापमान बघा वाढल्यामुळे बघा द्रवाची या ठिकाणी वाफ होते म्हणजेच या ठिकाणी बाष्पीभवन या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौर किरण बघा सौर किरणे ऊर्जा कशाच्या स्वरूपामध्ये देतात? बघा सौर किरणे ऊर्जा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये देत असतात? प्रकाश आणि उष्णता यांच्या बघा स्वरूपामध्ये बघा ऊर्जा या ठिकाणी देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय असते? बघा अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय असते? बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या ठिकाणी अणूच्या केंद्रकामध्ये असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओझोनचा थर पृथ्वीला कोणत्या किरणापासून वाचवतो? बघा ओझोनचा थर जो असतो बघा पृथ्वीला अल्ट्राव्हायोलेट किरणे या बघा किरणांपासून बघा ओझोनचा थर या ठिकाणी पृथ्वीला हा वाचवत असतो.